श्री स्वामी समर्थ. तू इथे आलास म्हणजे तुझी प्रार्थना पोचली आहे स्वामी समर्थांपर्यंत. स्वामी म्हणत आहे, बाळा आता चिंता सोडून दे, तुझ्या मुलांवर कधीच संकट येणार नाहीत. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, चिंता करू नका रे लेकरांनो, तुमच्या लेकरांवर, तुमच्या मुलांवर माझं संरक्षण आहे. जसं आई आपल्या बाळाला अंगा खांद्यावर घेतं, तसं मी प्रत्येक लेकराला माझ्या कृपेच्या संरक्षणात घेतलं आहे. बघ ना, प्रत्येक आईबापाचं सर्वात मोठं धन म्हणजे त्यांची लेकरं. लेकरं सुखात असले की मनाला समाधान मिळतं त्यांच्या. पण जेव्हा लेकरं आजारी पडतात, दुःखात येतात, तेव्हा आईबाबाचं हृदय तुटतं. स्वामी समर्थ यांना हे सर्व माहीत आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी आहे तुमच्या मुलांच्या पाठीशी. जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं अंधार येऊ शकत नाही. माणूस कितीही शक्तिशाली असो, पण लेकरांचं रक्षण करण्याची ताकद फक्त दैवी शक्तीकडे असते. म्हणून स्वामी म्हणतात, दररोज सकाळी तुमच्या लेकरांच्या डोक्यांवर माझं नाव घेऊन हात फिरवा आणि बघा, मग कोणतेही संकट त्यांच्या जवळ सुद्धा येणार नाही. स्वामींचं नाव म्हणजे संरक्षण, शांती आणि प्रेमाचं प्रतीक आहे. जिथे स्वामींचं नामस्मरण होतं तिथे वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. मुलांच्या आयुष्यात कितीही परीक्षा येऊ देत, पण स्वामींच्या आशीर्वादाने त्या सगळ्या सहज पार पडतात. कधी मुलं चुकीच्या वाटेवर गेली तर काय करावं? स्वामी म्हणतात, त्यांच्यावर रागवू नका, त्यांच्यासाठी माझं नाम जपा, कारण तुमच्या जपातून, तुमच्या प्रार्थनेतून त्यांचं भाग्य बदलतं. अनेक पालकांनी अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी स्वामींच्या चरणी आपल्या मुलांना अर्पण केलं तेव्हा त्या लेकरांचं आयुष्य पालटलं. स्वामी म्हणतात, आईबापांचं मन जेव्हा माझ्या चरणी शांत होतं तेव्हा लेकरांचं आयुष्य तेजस्वी होतं. म्हणून पालकांनी काळजी करण्याऐवजी श्रद्धा ठेवावी. श्रद्धेच्या बियातून कृपेचं झाड उगवतं. कधी मुलं अभ्यासात मागे पडली किंवा करिअरच्या वाटेवर अडचणी आल्या तेव्हा मन खचवू नका. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या लेकरांच्या वाटा मी उजळवतो. फक्त एकदा मन लावून माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, आणि बघा मग कशी सारी चिंता नाहीशी होते. स्वामी समर्थांची कृपा अशी आहे की जिथं त्यांचं नाम घेतलं जातं तिथं अदृश्य कवच तयार होतं. ते कवच लेकरांना वाईट संगतीपासून, वाईट विचारांपासून आणि अडचणींपासून दूर ठेवतं. कितीदा वादळ आली तरी ते कवच तुझं फुटणार नाही, कारण ते श्रद्धेच्या धागाने विणलेलं असतं. तुमची लेकरं माझी लेकरं आहेत. जेव्हा आई बाप स्वामींच्या चरणी आपली लेकरं अर्पण करतात तेव्हा ती लेकरं स्वामींच्या संरक्षणाखाली येतात. मग त्यांचं आयुष्य बदलतं, अंधार नाहीसा होतो आणि प्रकाशाचा प्रवाह सुरू होतो. कधी लेकरांमध्ये मतभेद झाले, घरात शांतता नाहीशी झाली तर फक्त स्वामींचं नाम घ्या. सकाळी आणि रात्रीशी स्वामी समर्थ हा मंत्र मनोभावे म्हणा. त्या मंत्राच्या ध्वनीत अशी एक दैवी ऊर्जा असते की ती घरात शांती, एकता आणि प्रेम निर्माण करते. स्वामी म्हणतात, प्रत्येक लेकराच्या कपाळावर मी माझा हात ठेवला आहे. कोणीही त्याला इजा करू शकत नाही, त्यामुळे भीती बाळगू नका. तुमची लेकरं जिथे असतील, परदेशात, शिक्षणात, नोकरीत, माझं संरक्षण त्यांच्या भोवती असेल. कधी मुलं दूर असली तरी त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना त्यांच्या आयुष्यात पोहोचते, कारण प्रार्थनेचा प्रवास हृदयातून थेट स्वामींपर्यंत जातो आणि तिथूनच कृपेच्या रूपात तुमच्या लेकरांपर्यंत पोचते. आईच्या मनातील प्रार्थना कधीच रिकामी जात नाही. म्हणून आईबापांनी आपल्या लेकरांसाठी रोज एक प्रार्थना करावी. एवढं म्हणा, स्वामी माझ्या लेकरांवर तुझा आशीर्वादाचं सावट कायम ठेव. बघा मग हळूहळू लेकरांचं आयुष्य सुधारायला लागेल. त्यांच्या वाटा मोकळ्या होतील, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी येईल आणि त्यांच्या भोवती अदृश्य रक्षणाचं कवच असेल. लेकरांचं रक्षण हेच माझं कार्य आहे. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्या लेकरांना कोणीही इजा करू शकत नाही. संकट आले तरी ते माझ्या नावाने विसरून जातं. म्हणून पालकांनो, आजपासून एक संकल्प करा. रोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ असं नाव घ्या आणि मनात म्हणा, माझ्या लेकरांवर स्वामींचं रक्षण राहील. हळूहळू घरात शांतता येईल, लेकरांमध्ये प्रेम वाढेल आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धीचं दार उघडेल. जिथं विश्वास आहे तिथं चमत्कार आहे. तुमचं मन श्रद्धेने भरलं असेल तर तुमच्या लेकरांवर कोणतेही संकट येऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. स्वामींची कृपा नेहमी वेळेवर येते. ती कधी उशीर करत नाही. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नावाशी जोडलेले राहा.
तुमची लेकरं कितीही लांब असली पण स्वामींचं नाव घेतल्यावर ती तुमच्या हृदयाजवळ येतात. कारण प्रेम, प्रार्थना आणि कृपा यांचं अंतर मोजता येत नाही. जेव्हा लेकरांवर संकट येत असतं तेव्हा घाबरू नका. संकट हे सावलीसारखे असतं आणि माझं नाव म्हणजे त्या सावलीला नाहीसं करून सूर्यप्रकाश आणणं आहे. म्हणून जेव्हा आईबापाच्या मनात काळजी येते तेव्हा फक्त एकदाच माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. त्या एका उच्चारणे मी तुमच्या लेकरांच्या आजूबाजूचा दैवी प्रकाशाचं कवच निर्माण करेन. कधी लेकरांच्या आयुष्याचं वादळ आली, नोकरीत अडथळे आले, अभ्यासात मन नसेल, तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ आजी त्यांच्या पाठीशी उभे आहे. फक्त तुम्ही थोडी श्रद्धा दाखवा. संकट येण्याआधीच माझं कवच त्यांच्या भोवती आहे. म्हणून बघा, किती वाईट परिस्थिती आली तरी शेवटी लेकरांचं रक्षण होतं. ते कोणत्याही अपघातातून वाचतात, आजारातून बाहेर पडतात, अडचणीतून मार्ग सापडतो, कारण माझं नाव त्यांचं संरक्षण करते. पालक म्हणून तुम्ही फक्त एवढंच करा, त्यांच्या डोक्यांवर हात ठेवून रोज सकाळी म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्या लेकरांना तुमचं संरक्षण लाभो. आणि या एका वाक्याने त्यांच्या आयुष्यात रूपांतर घडते. माझा आशीर्वाद एक अदृश्य ढाल आहे. ही ढाल संकटातून दूर ठेवते, वाईट विचारांना नष्ट करते आणि लेकरांना योग्य दिशेने चालायला शिकवते. तुमच्या लेकरांच्या वाटेवर काटे असले तरी मी त्यांना फुलांमध्ये बदलतो. त्यांच्या आयुष्यातील अंधार मी उजेडात बदलतो. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा म्हणजे माझ्याशी तुमचं नातं जोडणारं बळ आहे. कधी लेकरांना अभ्यासात लक्ष लागत नाहीये, स्पर्धा परीक्षेत अपयश येते, तेव्हा आईबाप म्हणून निराश होऊ नका. मी त्या लेकरांच्या मनात नवी उमेद, नवीन विश्वास, नवीन दिशा देतोय. स्वामी म्हणतात, जिथे लोकांना शेवट वाटतो तिथे मी सुरुवात करतो. कधी लेकरांवर नजर लागते, वाईट संगत येते किंवा मन विचलित होतं, तेव्हा फक्त माझं नाव घ्या आणि पाण्यात टाका 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत. मन बघा किती सहजतेने त्या लेकरांचं मन पुन्हा शांत होतं आणि त्यांचा मार्ग पुन्हा उजळतो. स्वामी म्हणतात, जे लेकरं चुकतात ते हरवलेली फुलं नाहीत, ते अजून फुलायचं बाकी असलेली बीज आहेत. म्हणून त्यांच्यावर प्रेम करा, राग नव्हे तर प्रार्थना करा, कारण प्रेमाने आणि माझ्या कृपेने ते पुन्हा उभे राहतात. कधी लेकरांवरचं अडचणीचं ढग जमा झाले तर आईबापांनी निराश न होता माझं नामस्मरण करावं. त्या नामात इतकी ताकद आहे की ते ढग दूर होतात आणि त्यांच्या आयुष्यातील सूर्य पुन्हा चमकतो. जेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू येतात ते माझ्या हृदयात वेदना निर्माण करतात. म्हणून मी प्रत्येक आईच्या अश्रूंना कृपेच्या मोत्यात रूपांतरित करतो आणि ती कृपा तिच्या लेकरांच्या कपाळावर ठेवतो. बघ किती वेळा किती मोठं आश्वासन आहे ते. तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही. ही वाणी फक्त आशीर्वाद नाही, ती एक दिव्य प्रतिज्ञा आहे. मी जे बोलतो ते होतात. म्हणून जर तुम्ही या वचनावर विश्वास ठेवला तर तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होणारच. कोणतेही संकट त्यांच्याजवळ येऊ शकणार नाही, कारण स्वामींचे कवच त्यांच्या भोवती सदैव राहील. कधी लेकरं परदेशात जात असतील, नव्या ठिकाणी स्थायिक होत असतील तर मनात काळजी ठेवू नका. स्वामी म्हणतात, जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं मी स्वतः असतो. मग लेकरं कुठेही असोत, माझं रक्षण तिथे पोहोचतं. रात्री झोपण्यापूर्वी लेकरांचा फोटो बघा आणि आपलं मनोभावे म्हणा, स्वामी समर्थ माझ्या लेकरांचं आयुष्य सुरक्षित ठेवा. एवढं म्हटलं की तुमचं मनही शांत होतं आणि स्वामींचं आशीर्वादांत तेज त्या लेकरांच्या आयुष्यात पोहोचतं. माझं नाव जपणारं कुटुंब कधी उद्ध्वस्त होऊ शकत नाही. त्या कुटुंबात प्रेम वाढतं, लेकरांच्या चेहऱ्यावर तेज येतं आणि घरात शांती नांदते. तुमच्या लेकरांवर संकट येण्याआधी स्वामींचं संरक्षण त्यांच्या भोवती असतं. म्हणून अनेकदा आपण पाहतो काय झालं असतं पण वाचलं. ते वाचणं म्हणजे स्वामींचं संरक्षण. तुमची लेकरं माझ्या आश्रयात आहे. मग कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीत त्यांचं रक्षण होतं, कारण माझं नाव घेतल्यावर दैवी शक्ती त्यांच्या भोवती फिरू लागते. तुमच्या लेकरांच्या कपाळावर माझा आशीर्वादाचा हात आहे. तो आशीर्वाद म्हणजे संकटाच्या पलीकडचं संरक्षण. म्हणून कुणाचं वाईट नजरेने बघणं, कुणाच्या शब्दाने दुखावणं काही चालत नाही, कारण मी स्वतः त्यांच्या भोवती उभा असतो. कधी लेकरं चुकीचं पाऊल टाकतात, आयुष्य घसरवतात, लोक देवचात देत जातात आणि मग मात्र त्या लेकरांचा हात धरून पुन्हा उभं राहतो, कारण माझ्या दृष्टीने कोणतंही हरवलेलं नातं नसतं, ते थोडं थांबलेलं असतं. स्वामी म्हणतात, तुमच्या लेकरांचा पायांना अडथळे येतील पण पडू देणार नाही मी, कारण त्यांच्या मागे माझं नाव उभं आहे. हे शब्द जेव्हा तुम्ही मनात ठेवता तेव्हा तुम्हाला कधीच काळजी वाटत नाही, कारण विश्वास हा स्वामींशी जोडलेला पूल आहे. कधी लेकरांवर अचानक संकटाचं सावट येतं, अपघात, आजार, भीती, पण लक्षात ठेवा स्वामी म्हणतात, ज्याच्या घरात माझं नाम घेतलं जातं त्याच्या लेकरांवर संकट आले तरी ते वाऱ्यासारखे निघून जातं. कितीतरी पालकांनी अनुभव घेतलाय की जिथं डॉक्टरने आशा नाही असं म्हटलंय, तिथे स्वामी समर्थांच्या कृपेने लेकरं पुन्हा असतात, पुन्हा उठतील. हे चमत्कार नाही, हे कृपेची सत्यता आहे.
तुमच्या लेकरांसाठी केलेली प्रत्येक नामजप माझ्यापर्यंत पोहोचतं. मग तो आवाज असो, मनात असो किंवा अश्रूंमधून निघालेला असो, मी तो ऐकतो आणि उत्तर देतो. पालकांनो, तुम्ही फक्त एवढंच करा, रोज सकाळी लेकरांना नाव घेऊन म्हणा, स्वामी समर्थ माझ्या लेकरांना तुमचं रक्षण राहू दे. ही प्रार्थना तुमच्या लेकरांचं भाग्य बदलू शकते. कारण जिथं प्रेम आणि श्रद्धा एकत्र येतात तिथं संकट टिकू शकत नाही. ज्या आईच्या मनात मी बसतो त्याच्या लेकरांचं आयुष्य सुवर्ण होतं. म्हणून आईबापांनी स्वामींचं नाव आपल्या श्वासासारखं घ्यावं. त्या नावातच घराचं सौख्य, लेकरांचं यश आणि आयुष्य संरक्षण आहे. कधी लेकरांना वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते, तर त्यांच्या उशाजवळ श्री स्वामी समर्थ लिहिलेली चिठ्ठी ठेवा. त्यांचं नावाचं स्पंदन त्यांना शांत झोप देईल आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर जाईल. मी त्या लेकरांच्या स्वप्नांमध्ये प्रकाश बनून येतो. म्हणून जेव्हा लेकरं स्वप्नात माझा आशीर्वाद अनुभवतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातील भय कायमचं संपतं. तुमच्या लेकरांवर संकट येईल का असा प्रश्न विचारण्याआधी स्वामी म्हणतात, नाही, कधीच नाही. कारण मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी त्यांच्या मनात धैर्य भरतोय आणि त्यांच्या कपाळावर सुरक्षिततेचा प्रकाश ठेवते. कधी लेकरांचं परीक्षेत अपयशी झाले, नोकरी गमावली, मैत्री चुकावली, तरी त्यांना सांगा, बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. ते एका वाक्याने त्यांना पुन्हा जगण्याची ताकद मिळते. जेव्हा लेकरांचं मन खचतं तेव्हा मी त्यांचं मन माझ्या ऊर्जेत भरतो. म्हणून लेकरांना सांगा, हार मानू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद हात तुमच्यावर आहे. तुमच्या लेकरांच्या डोक्यावर तुम्ही ठेवलेला हात म्हणजे माझाच हात आहे, तसं स्वामी म्हणतात. कारण पालकांच्या प्रेमातूनच मी कृपेचं रूप धारण करतो. म्हणून कधी लेकरांवर संकटाचं वादळ आलं तरी शांत राहा. कारण स्वामी म्हणतात, वादळ आलं तरी माझं नाव घेतलं की ते तुमच्या लेकरांना स्पर्शही करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांवर कधीच संकट येणार नाही. हे फक्त वचन नाही, हे स्वामी समर्थांचं अनंत आशीर्वादाचं संरक्षण कवच आहे. हे वचन म्हणजे श्रद्धेचं आश्वासन. हे वचन म्हणजे पालकांच्या मनाला शांतता देणारं औषध आहे. ज्या घरात माझं नाम घेऊन लेकरांचं नाव घेतलं जातं तिथे संकट दाराबाहेर येऊन परत जातात. म्हणून रोज नामस्मरण करा. नाम म्हणजे स्वामींचं जिवंत रूप. हे तुमच्या लेकरांच्या भोवती दिव्य रक्षण करतं. कधी लेकरांच्या वाट्या कठीण वाटल्या तरी घाबरू नका, कारण स्वामी म्हणतात, माझं नाम घेतल्यावर त्यांच्या पावलाखाली ठेव आणि त्यांचं बघा पावलांनी कशी उंच भरारी घेतली. तुमच्या लेकरांचं यश हे तुमचं सुख आहे आणि तुमचं सुख हे माझं कार्य आहे, असं स्वामी म्हणतात. म्हणून त्यांच्या प्रत्येक पावलात माझा आशीर्वाद असतो. माझ्या लेकरांचं रक्षण करणं हे माझं व्रत आहे. म्हणून माझं नाव जिथं उच्चारलं जातं तिथं संकट टिकू शकत नाही. त्या नावातच बळ आहे, त्या नावातच रक्षण आहे, त्या नावातच सर्व सुखाचं बीज आहे. स्वामींचं वचन म्हणजे जगण्याचं आश्वासन. संकट येतात पण स्वामींच्या कृपेच्या वाऱ्यासमोर ते टिकू शकत नाही. जसं पहाटेच्या सूर्यप्रकाशाने अंधार नाहीसा होतो, तसं स्वामींच्या नावाने प्रत्येक भीती वितळते. मी प्रत्येक लेकराच्या कपाळावर माझा हात ठेवतो, त्यांना संकटातून दूर ठेवतो. म्हणून आई बापांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ, तेव्हा माझं तेज तुमच्या लेकरांच्या भोवती फिरतं आणि सर्व वाईट गोष्टी परत फिरतात. कधी लेकरांच्या आयुष्यात परीक्षा येते, करिअरची, संबंधाची, आरोग्याची, तर सर लक्षात ठेवा, ती परीक्षा म्हणजे स्वामींचा विश्वास तपासण्याची वेळ आहे. ज्यांनी माझं नाव जपलं त्यांची लेकरं शेवटी नेहमी विजय मिळवतात. पालकांचं मन हे नेहमी लेकरांच्या चिंतेने भरलेलं असतं. पण स्वामी म्हणतात, चिंता नव्हे, श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा म्हणजे कृपेचा दरवाजा आहे. ज्या क्षणी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता त्या क्षणी मी तुमच्या लेकरांवर माझं कवच वाढवतो. मी प्रत्येक लेकराच्या पावलांखाली प्रकाश ठेवतो. त्यांना दिशा मिळते, योग्य वेळ मिळते, योग्य माणसं भेटतात आणि ज्या वाटा अंधाऱ्या वाटा होत्या त्या माझ्या कृपेने उजळतात. कधी लेकरं चुकीच्या संगतीत जातात, वाईट विचारांनी भरतात. जरी आई बापांनी रागवू नका. स्वामी म्हणतात, तुमचं प्रेम आणि माझं नाव मिळालं की ते लेकरं पुन्हा योग्य मार्गावर येतात. कारण माझं नाव म्हणजे मार्गदर्शन, माझं नाव म्हणजे जागृती. तुमच्या लेकरांच्या भोवती माझं नामस्मरण हेच माझं रक्षणाचं कवच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्या खोलीत प्रवेश करता, त्यांसाठी जेवण बनवता किंवा त्यांचं नाम घेता, तेव्हा मनात स्वामींचं नाम घ्या. त्या नामाच्या ऊर्जेने त्यांच्या आजूबाजूला दैवी संरक्षण तयार होतं. कधी लेकरं दूर देतात, दूर देशात जातात, परदेशी शिक्षण घेतात आणि तुम्हाला काळजी वाटते. पण स्वामी म्हणतात, अंतर माझ्यासाठी अडथळा नाही. तिथं माझं नाम घेतलं जातं तिथं माझं संरक्षण पोहोचतं. तुम्ही घरातून माझं नाम घ्या आणि बघा, ती कृपा त्यांच्यापर्यंत क्षणात पोहोचेल. स्वामी म्हणतात, मी ज्यांच्या डोळ्यातून आनंद उसळून देतोय तेव्हा लेकरं हसतात, तेव्हा ते त्यांच्या कृपेचं प्रतिबिंब असतं. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसून कायम ठेवा आणि कारण ते हसू माझ्या आशीर्वादाचं रक्षण आहे. पालकांनो, तुमचं प्रेम आणि माझं रक्षण मिळून तुम्ही निर्माण झालेली शक्ती ही अभेद्य आहे. तिचं ताकद लेकरांना जगातील कोणत्याही संकटापासून वाचवते. स्वामी म्हणतात, आई बापांनी माझं नाव घेतलं की लेकरांच्या कपाळावर तेज वाढतं.
कधी लेकरांना शत्रूचा त्रास होतो किंवा कोणी त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करतो, तर स्वामी म्हणतात त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा हात मी स्वतः थांबवतो, कारण माझ्या लेकरांना दुखावणं म्हणजे माझ्या अस्तित्वाला आव्हान देणं आहे. तुमच्या लेकरांच्या मागे माझी छाया कायम आहे. ती छाया त्यांना पळताना थांबवते, हरताना उठवते आणि अंधारात चालताना दिशा दाखवते. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटतं की लेकरं एकटी आहे, तेव्हा लक्षात ठेवा की माझा त्यांच्या सोबत आहे. मी त्यांच्या प्रत्येक पावलांमागे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक आशेत उपस्थित आहे. संकट तुमच्या लेकरांवर येत नाही, ते तुमच्या श्रद्धेचं सामर्थ्य ओळखायला येतात. जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता किंवा ते संकट स्वतःहून निघून जातात. पालकांनो, काळजीत रात्र जागवू नका. त्याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी 3दा मनाशी स्वामी समर्थ माझ्या लेकरांचं रक्षण करा. या 3 शब्दांनी तुमचं संपूर्ण घर शांतीचा प्रभाव वाहतो. ज्यांच्या घरात नामाचा ध्वनी येतो तिथे अंधार थांबत नाही. त्या ध्वनीत कृपा आहे, त्या ध्वनीत शक्ती आणि त्या ध्वनीत लेकरांचं आयुष्य जोडण्याची ताकद आहे. म्हणून आजपासून प्रत्येक पालकाने ठेवा, लेकरांचं नाव घेताना स्वामींचं नाम जोडा, त्यांच्या यशासाठी प्रयत्न करा आणि त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करा. कारण स्वामी म्हणतात तुमच्या लेकरांना कधी संकट येणार नाहीत. माझं नाम त्यांच्या श्वासात मिसळलेलं आहे. त्यांचा प्रत्येक पाऊल माझ्या आशीर्वादात न्हावून निघालेला आहे. तुमच्या लेकरांवर कधीच संकट येणार नाही, कारण स्वामींचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे. ज्या क्षणी आई वडिलांच्या हृदयात आपल्या लेकरांसाठी भीती निर्माण होते, त्या क्षणी स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या लेकरांचं रक्षण माझं आहे. आईच्या मनातला तो थरथरा क्षण जेव्हा ती आपल्या मुलाच्या सुखासाठी देवाला हात जोडते, तेव्हा स्वामी स्वतः त्या प्रार्थनेला उत्तर देतात. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त आशीर्वाद नाही, ती एक सुरक्षा कवच आहे. तुमचा मुलगा दूर शिक्षणासाठी गेला असेल, परदेशात असेल किंवा कामासाठी शहरात असेल, तर हे स्वामी समर्थाची कृपा त्याच्या भोवती असते. स्वामींचं नाव घेतलं की ते स्वतः पुढे नेऊन नेतात आणि त्या बाळाचं काही बिघडणार नाही. कधी मुलगा आजारी पडला तरी तो आजार जास्त काळ टिकत नाही, कारण स्वामींचा हात त्या लेकराच्या कपाळावर फिरतो आणि आईच्या डोळ्यातून पाणी येतं. मनात एक समाधान असतं आणि स्वामी आपल्या मुलाला काही होऊ देणार नाही. स्वामी समर्थ म्हणजे एक अनंत विश्वास. त्यांच्या नावाने जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवता आणि म्हणून म्हणता स्वामी माझ्या लेकराला आशीर्वाद द्या, तेव्हा तुम्ही न बघता जाणवतं की तुमचं स्वामी समर्थांचं त्या स्पर्शात उतरले आहे. आई वडिलांचा विश्वास माझ्यावर असेल तर मी त्यांच्या लेकरांचं प्रत्येक संकट पुसून टाकेन. हा तो स्वामी समर्थाचा जो संकट येण्याआधी दूर करतात. आपल्याला कळतही नाही, पण आपल्या लेकरांवर येणारे दुष्परिणाम आणि वाईट विचार, अपघात हे सगळे स्वामींच्या कृपेने थांबतात. ज्यांचं नाव घेतलं की भय नष्ट होतं, त्यांचा जप केल्यावर मुलं चांगल्या मार्गावर चालतात. तो स्वामी समर्थ स्वतः म्हणतात माझ्या भक्तांच्या लेकरावर वाईट सावली येणार नाही. आई वडिलांनी केवळ आपल्या लेकरांना खाऊन पिऊन घाललं आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्वामींचं नामस्मरण रुजवणं आवश्यक आहे. कारण जिथे स्वामींचं आहे तिथे संकट पाऊलही थांबवत नाही. त्यामुळे आता स्वामी समर्थ नाव हे प्रत्येक लेकरासाठी अदृश्य कवच आहे, जे ना कुणाला दिसतं ना कधीच नष्ट होतं. स्वामी म्हणते आई वडिलांच्या ओठांवर माझं नाव असेल तर त्यांच्या लेकरांना आयुष्यभर आशीर्वाद लाभेल. जेव्हा तुम्ही म्हणता जय जय जगू स्वामी समर्थ, तेव्हा त्या उच्चारातच तुमच्या लेकरांचं आयुष्य अधिक सुरक्षित असतं. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक घरांमध्ये चमत्कार घडलेला असतो. ज्या लेकरांनी डॉक्टरांनी आशा सोडली होती ते आज पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांच्या मुलांनी चुकीच्या वाटा धरल्या होत्या, ते परत प्रेमाच्या आईच्या कुशीत आले आहे. हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे, जो तुमच्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात घडतोय. स्वामी म्हणतात तुमच्या मुलांचं नशीब मी स्वतः लिहितोय. मग त्या लेकराला काही झालं तरी शेवटी स्वामी त्यांचं रक्षण करूनच सोडतोय, कारण स्वामी समर्थांचं वचन कधीच खोटं ठरत नाहीये. म्हणून आई वडिलांनो, आज आपल्या मनातल्या भीतीला सोडा. तुमच्या लेकरांबद्दल जेव्हा काळजी वाटेल तेव्हा फक्त मनोमन म्हणा स्वामी समर्थ माझ्या मुलाचं रक्षण करा, आणि मग बघा कसं संकट दूर होतं आणि घरात शांती, सुख आणि समाधान येतं. स्वामी म्हणतात तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही. हे वाक्य फक्त शब्द नाही, हे स्वामींचं वचन आहे. स्वामी समर्थांचं वचन म्हणजे सत्याचं आश्वासन आहे. तो स्वामी जे नेहमी आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे असतात, ते कधीच अपयश देत नाहीये. तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही, कारण प्रत्येक लेकराच्या पाठीमागे स्वामी समर्थांची अदृश्य हाताची सावली असते. त्या हाताने या जगात असंख्य जीवांचं रक्षण केलं, तोच हात तुमच्या मुलांवरही आहे. आई वडिलांनी किती काळजी केली, किती त्रास लागल्या, तरी शेवटी शांतीचा श्वास फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा मनाचं स्वामी समर्थांचं नाव उमटतं. मी आहे ना बाळा, तुझ्या लेकरांचं रक्षण माझं आहे. ज्या आईच्या ओठांवर जय जय स्वामी समर्थ हे नाव आहे, त्या आईच्या लेकराला कोणतेही संकट स्पर्श करूच नाही, कारण स्वामींचं नाव हे त्या लेकराची ढाल बनतं. कधी शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मुलगा अडचणीत असेल तर स्वामी समर्थ त्या क्षणी त्याच्या जवळ असतात. त्यांच्या पावलांसोबत ते चालतात, त्यांच्या निर्णयांना दिशा देतात आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग उजळवतात.
स्वामी समर्थ म्हणतात, मूल चुकीच्या मार्गावर जाऊ लागले तर माझं नाव घेतलं की ते पुन्हा योग्य दिशेने वळतात. स्वामी समर्थांचं नाम हे त्यांच्या लेकरासाठी जणू आरसा आहे, ज्यात आपल्या पालक आपलं खरं रूप दिसतं, आपली चांगुलपणाची ओळख पुन्हा जागते. ज्या घरात स्वामी समर्थांची पूजा होते त्या घरात भीतीला जागा नसते. त्या घरातील प्रत्येक लेकरांचं भविष्य स्वामींच्या कृपेचे उजळत असतं. किती मोठं संकट आलं तरी ते घर स्वामींच्या कृपेने सुरक्षित राहतं. स्वामी म्हणतात, आई वडिलांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते मी त्यांच्या लेकरांच्या सुखात रूपांतरित करतोय. म्हणून जेव्हा तुमचं मन तुटतं तेव्हा स्वामींचा आधार घ्या. ते तुमचं दुःख ऐकतात आणि तुमच्या लेकरांचं नशीब बदलतात. स्वामी समर्थांचे आशीर्वाद फक्त आजच्यासाठी नाहीत, ते पुढील पिढ्यांसाठीही असते. आज तुम्ही जे स्वामींचं नाव घेतात म्हणून तुमच्या मुलांचं पुढील पिढ्याही त्यांच्या कृपेमध्ये न्हावून निघणार आहे. तुमच्या लेकरांचं रक्षण मी करेन, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास म्हणजे स्वामींच्या कृपेचा दरवाजा. ज्याने हा दरवाजा उघडला त्याच्या घरातला शांतता, प्रेम आणि संरक्षण कायम राहतं. आई वडिलांची प्रार्थना आणि स्वामींची कृपा ही दोन गोष्टी मिळाल्या की लेकरांचं आयुष्य सुवर्ण होतं. कारण आईच्या अश्रूंमध्ये स्वामींचं दर्शन असतं आणि त्या प्रेमातच त्यांची कृपा वास करते. तुमची मुलं माझ्या दैवी संरक्षणाखाली आहेत. त्यांचं आयुष्य माझ्या आशीर्वादाच्या सावलीत वाढेल, म्हणून काळजी सोडा. मन स्वामींच्या नावात घ्या आणि बघा, संकट आपोआप दूर जातील. ज्यांचं नाव घेतल्यावर भय नष्ट होतं, ज्याचं स्मरण केल्यावर आत्मा शांत होतं, तो स्वामी समर्थ तुमच्या लेकरांच्या हृदयातही वास करतोय. त्यांच्या श्वास घेण्यात स्वामींची कृपा वाहते आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर दैवी हात त्यांच्या पुढे नेत असतोय. जिथे माझं नाव आहे तिथे संकट येऊ शकत नाही. म्हणून घरात रोज स्वामींचं नाम जप करा आणि लेकरांच्या कपाळावर त्यांच्या कृपेचं बिंब लावा आणि बघा, जीवनात किती शांती आणि आनंद येतो. तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही, कारण त्या लेकरांसाठी त्यांनी स्वतःचं जीवन रक्षणाचं प्रतीक बनवलं आहे. ते फक्त देव नाहीत, ते एक संरक्षण, एक मार्गदर्शन आहे. आईच्या प्रार्थनेत जिवंत उत्तर आहे. बाळा, तुझ्या लेकराच्या प्रत्येक पावलावर माझी साथ आहे. तो पडेल पण मी उचलून नेईन. तो थोडा दिशाहीन होईल पण मी त्याला योग्य मार्ग दाखवेन. तो कधी संकटात सापडला तरी मी स्वतः पुढे जाईन. आई वडिलांच्या मनातला प्रत्येक विचार, प्रत्येक काळजी स्वामी जाणतात. म्हणून ते म्हणतात, तू माझ्या चरणी विश्वास ठेव, मी आता तुझ्या लेकरांचं जीवन सुंदर बनवेन. कितीही मोठं वादळ आले तरी स्वामींच्या कृपेने त्या लेकराच्या बोटीला हातात थोडी लावू शकत आहे. त्यांच्या भोवती असलेली स्वामींची ऊर्जा प्रत्येक धक्क्याला शोधून येते आणि तो पुन्हा उभा राहतो, अधिक मजबूत, अधिक आत्मविश्वासाने. स्वामी म्हणते, आई वडिलांच्या आशीर्वादासोबत माझं नाव जोड. मग त्या लेकराला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जेव्हा आईचा हात आहे आणि स्वामींचा हात एकत्र होतो तेव्हा त्या लेकराचं भाग्य बदलतं. आई जेव्हा रात्री आपल्या मुलाचं डोकं मांडीवर घेतं आणि हलकेच म्हणते, स्वामी समर्थ माझ्या लेकरांचं रक्षण करा, तेव्हा स्वामी स्वतः त्या लेकराच्या बाजूला असतात. आईला दिसत नाही पण त्याच्या मनातील शांती सांगते, स्वामी आले. मी प्रत्येक लेकराच्या स्वप्नात आहे. तो जेव्हा चांगले विचार करतो तेव्हा इतरांनाही चांगलं करतो. तेव्हा मी त्याच्यात असतो आणि जेव्हा तो थोडा चुकतो तेव्हा मी त्याला मार्ग दाखवण्यासाठी जवळ असतो. स्वामी समर्थ हे केवळ देव नाही, ते आई वडिलांच्या प्रेमाचं रूप आहे. ते त्या प्रत्येक प्रेमाला दिशा देतात, त्या काळजीला आश्वासन बदलतात. म्हणून देवा पालक मनोभावनाने म्हणतात, स्वामी आपल्या लेकरांवर कृपा करा. तेव्हा ती प्रार्थना स्वामींची थेट स्पर्श करते. ज्याने मला आपल्या लेकराचं रक्षण बनवले, त्यांचं लेकर आयुष्यभर सुरक्षित राहील. ते कोणते संकट असो, आरोग्याचं, शिक्षणाचं, नात्यांचं किंवा नशिबाचं, स्वामी समर्थ आधी त्या संकटाला थोपवतात. आई वडिलांनी फक्त एवढंच करायचं, दररोज सकाळी उठून लेकरांचं नाव घेत स्वामींचं स्मरण करायचं. मग त्या लेकराच्या अंगावर दैवी शक्तीचं तेज उतरतं, त्यांचं मन शांत होतं आणि त्यांची वाट स्वच्छ होते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे लेकर आता माझं आहे, तू फक्त प्रेम दे, बाकी काळजी माझी. हे वाक्य फक्त प्रत्येक पालकाने मनात करून ठेवावं, कारण या वाक्यातच त्या घराची शांतता आणि सुख दडलेलं असतं. जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथे आता भीती टिकत नाही, वाईट नशिबी थांबतं आणि लेकरांचं आयुष्य आनंदाच्या किरणाने उजळून जातं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे प्रकाशाचा प्रवाह, जो मुलांच्या आयुष्यात अंधाराचं जागाच देत नाहीये. स्वामी म्हणतात, मूल तुमचं भविष्य आहे आणि त्यांचं रक्षण माझंच कर्तव्य आहे. म्हणून तुमच्या मनात चिंता आली की स्वामींचं नाव घ्या. त्यांच्या कृपेने ती चिंता हळूहळू शांततेत बदलते आणि मग बघा, तुमचं लेकर आयुष्यात यश, प्रेम आणि आदर मिळवत चालली आहे. त्यांच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे, तो पडू देत नाही आणि कधी हरवू देत नाही. स्वामी समर्थ हे केवळ दैवत नाही, तर ते आपल्या लेकरांचे दैवी रक्षक आहे. ते प्रत्येक श्वासामागे असतात, प्रत्येक नशिबाच्या रेषेमध्ये त्यांची कृपा विणलेली असते. जेव्हा लेकरं दूर जातात तेव्हा आईचं मन म्हणतं, स्वामी तू माझ्या लेकरासोबत जा. आणि खरोखर स्वामी समर्थ या प्रवासात अदृश्यरित्या साथ देतात. आईच्या प्रेमात माझी शक्ती मिसळलेली आहे. म्हणून ज्या आईने स्वामींचं नाव घेतलं तिथं लेकरं आयुष्यभर सुरक्षित राहतील. ते वादळ टाळतील, अपघात टाळतील आणि त्या लेकराचं आयुष्य उजळून निघेल.
ज्या घरात स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि जिथं रोज जय जय स्वामी समर्थाचा जप होतो, त्या घरातील मुलांच्या भोवती एक अदृश्य किरण असतो, जो संकट येण्याआधी थांबतो. हा किरण फक्त म्हणजे स्वामींची कृपा, जी ना दिसते ना संपते, पण नेहमी अनुभवली जाते. स्वामी म्हणतात, मुलांवर संकट येण्याआधी मी त्यांच्या वाटेवर उभा राहतो. तो अपघात असतो, चुकीचा निर्णय असो किंवा वाईट संगत, स्वामी समर्थ त्या प्रत्येक गोष्टीतून आपल्या लेकराला बाहेर काढतात. ते कधी रस्ता बदलतात, कधी माणसं दूर ठेवतात, पण शेवटी तेच ठरवतात, माझ्या लेकराचं काहीही वाईट होऊ देत नाहीये. आईच्या मनातील प्रत्येक प्रार्थना स्वामी समर्थ ते उत्तर देतात. ते म्हणतात, स्वामी माझा लेकर सुखी राहील. माने ते म्हणतात, स्वामी तसंच होईल. ते म्हणतात, स्वामी समर्थ त्या चांगली वाट मिळेल. आणि आपले स्वामी समर्थ त्यांच्या समोर योग्य दिशा ठेवतात. त्याने माझं नाव रोज घेतलं, त्याच्या लेकराचं आयुष्य माझ्या कृपेने तेजस्वी होतं. म्हणून सकाळी उठल्यावर लेकरांचं कपाळ स्पर्शने फक्त एवढंच म्हणा, जय जय स्वामी समर्थांनी. बघत त्या एका वाक्यातून किती दैवी शक्ती वाहते. स्वामी समर्थांची कृपा ही फक्त आजसाठी नाही, ती पुढच्या जन्मांसाठीही संरक्षण करते. तुमच्या लेकरांनी आज जे काही चांगलं कर्म केले ते स्वामी समर्थांच्या कृपेने अधिक फळ देईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्ताच्या लेकराचं नशीब स्वतः लिहितो. ज्या मुलांना आई वडिलांचा आशीर्वाद आणि स्वामींचं नाव लाभले, त्यांचं आयुष्य कधीच अंधारात जात नाही. त्यांच्या प्रत्येक संकटात स्वामींचं अदृश्य रूप उभं राहते. कधी मित्र बनून, कधी मार्गदर्शन बनून, कधी रक्षणकर्ता बनून. माझ्या भक्ताच्या लेकरांना मी स्वतः माझ्या कवेत घेतो. मग त्या लेकराला कोणतीही वाईट नजर लागू शकत नाही, कारण स्वामींचं नाव घेतल्यावर संकट दूर पळतं. ते नाव म्हणजे जिवंत मंत्र आहे. तो प्रत्येक लेकराच्या आयुष्याला आधार देतोय. स्वामी समर्थ हे विश्वासाचा मूर्त रूप आहे. ज्याने एकदा हे संकट कृपेचा अनुभव घेतलाय, त्याला पुन्हा भीती वाटत नाही, कारण त्याला ठाऊक असतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या मुलांवर कधी संकट येणार नाही. हे वाक्य एक दिलासा नाही, ते आकाशातून आलेलं सत्य आहे. त्या क्षणी तुम्ही स्वामींचं नाव घेता आणि त्या क्षणी त्यांच्या शक्ती तुमच्या लेकरांच्या आयुष्याभोवती फिरत धरतात. तुझं लेकर माझं आहे. ते जन्माच्या क्षणापासूनच त्याचं रक्षण करत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करतील. मी फक्त त्यांच्या विश्वासावर ठेवा सगळं, आणि दररोज त्यांच्या नावाने आपल्या मुलाला आशीर्वाद द्या. ज्या घराचा भक्त माझं नाव घेतो, त्या घरातील मुलं माझ्या अंगणात खेळतात. हे लहान असो वा मोठं, त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात मी त्यांच्या सोबत असतो. त्यांचं पाऊल चुकीच्या वाटेवर पडू नये म्हणून मी त्यांच्या मनात विवेक आणि शांतता भरतो. आई वडिलांची जबाबदारी आहे प्रेम देणं, पण रक्षकाची जबाबदारी मी स्वतः घेतो, असं स्वामी म्हणतात. म्हणून जेव्हा आईची चिंता वाटते, तेव्हा मी ती चिंता स्वामींची चरणी ठेवते, कारण त्या क्षणी स्वामींचं आश्वासन मनात उमटतं, तुझं लेकर माझ्या सावलीत आहे. स्वामी समर्थांची कृपा ही केवळ संकटातून रक्षण करणारी नाही, तर ती लेकराच्या मनाला दृढ बनवणारी आहे. ते त्यांना अशी बुद्धी देतात की ते योग्य निर्णय घेतात. त्यांच्या वाटेत अडथळे आले तरी ते थांबत नाही, कारण त्यांच्या मागे स्वामींचं सामर्थ्य उभे असतं. आई वडिलांनी माझं नाव घेतलं की त्यांच्या लेकराचं मी माझं तेज पसरवतं. त्या तेजात वाईट नशीब जळून जाईल, वाईट नजर नाहीशी होईल आणि लेकरांचं जीवन उजळून जातं. किती कठीण काळ आली तरी स्वामी समर्थांच्या भक्तांच्या लेकरांना मार्ग सापडतो, कारण ते संकट येण्याआधी त्या संकटाला ओळखतात आणि त्याला दूर ठेवतात. त्यांचा हात नेहमी पाठीशी असतो, अदृश्य पण जाणवणारा. स्वामी म्हणतात, आईच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू मी पकडतो, त्या बदलत्या तिच्या लेकराचं सुख देतो. आणि हीच ती स्वामींची करुणा आहे, जी प्रत्येक आईच्या हृदयात शांततेचे बीज पेरते. त्या घरात स्वामी समर्थांचं नाम घेतलं जातं, त्या घरात मूल केवळ यशस्वी होत नाही, तर ते नम्र, ज्ञानी आणि दयाळू बनतात. कारण स्वामींच्या कृपेने त्यांच्या मनात शक्ती, भक्ती आणि विवेक जागा होतात. तुमचं लेकरू माझं लेकरू आहे. जेव्हा तू माझं नाव घेतो, तेव्हा त्या प्रत्येक उच्चारामध्ये स्वतः उतरतोय आणि तुझ्या लेकराभोवती संरक्षणाचं कवच तयार करतो. त्या कवचातून कोणतेही संकट आज येऊ शकत नाही. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे का अमृतधार आहे, जी लेकरांच्या जीवनात सतत वाहत राहते. ती त्यांच्या मनाला स्थैर्य देते, त्यांच्या वाटेवर प्रकाश ठेवते आणि प्रत्येक वादळात एक त्यांचा आढळ बनवते. तुमच्या लेकरांना मी माझ्या शक्तीचा अंश दिला आहे, म्हणून ते संकटातही हार मानत नाहीये. ते पुन्हा उभे राहतात, पुन्हा प्रयत्न करतात, कारण त्यांच्या अंगात एक स्वामींचं सामर्थ्य आहे. आई वडिलांनी रोज सकाळी एक वाक्य मनोमन म्हणावं, स्वामी समर्थ माझ्या लेकरांवर तुझं दैवी रक्षण राहील. हे वाक्य म्हणजे प्रार्थना नाही, तर संरक्षणाचं तंत्र आहे. त्या ओठांनी ते म्हटले, त्या घरात शांती आणि सुरक्षितता कायम राहते. किंवा म्हणते, माझ्या भक्तांच्या लेकरांना मी स्वतः उचलून नेतो त्या संकटापासून दूर, जिथं फक्त शांती आहे. ते नेहमी म्हणतात, तू विश्वास ठेव, बाकी माझं काम आहे. आणि खरंच जिथं विश्वास असतो तिथं स्वामी समर्थ स्वतः येतात.
म्हणून घाबरू नका, चिंताग्रस्त होऊ नका, कारण स्वामी समर्थांचं वचन कधीच खोटं ठरत नाही. त्यांनी सांगितलं तुमच्या मुलांवर कधीच संकट येणार नाही. हे वचन म्हणजे देवाचं आशीर्वादाचं पत्र आहे. या आयुष्यभर रक्षण देतं, प्रेम देतं आणि शांत देतं. माझ्या भक्तांच्या लेकरांसाठी मी सदैव सावली बनून राहील. ही सावली फक्त या जन्मात नाही, तर पुढील जन्मांपर्यंत त्यांचं रक्षण करेल. जोवर त्यांच्या नावाने जप होत राहील तोवर संकटाचा विचारही जवळ येणार नाही. स्वामी म्हणतात जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांची पोटी जन्मलेले मूल माझ्या छत्राखाली असतं. म्हणून घाबरू नका, त्यांच्या भविष्यासाठी चिंता करू नका. त्यांचं रक्षण स्वतः जर सारत स्वामी समर्थ आहेत. तुमच्या श्रद्धेचा एक श्वास, तुमच्या प्रेमाचा एक अश्रू आणि तुमच्या आर्त प्रार्थनेचा एक शब्दही स्वामीच्या कानात पोहोचतो. कधी तुमचं मूल चुकीच्या मार्गावर गेलं असेल तरी स्वामी समर्थ त्यांना ओढून योग्य वाटेवर आणतात. कधी तुमच्या मनात निराशा आली तरी स्वामी समर्थ त्यांना आत्मविश्वास देतात. कधी ते पडले तरी स्वामी समर्थ त्यांचा हात धरून पुन्हा उभं करतात. कारण स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या लेकरांवर संकट येणार नाही, कारण त्यांच्या श्वासातही माझं नाव आहे. स्वामींची कृपा अशी आहे की ती अदृश्य ढाल बनते. जसं वाऱ्याने झाड हलतं तसं मूळ तुटत नाहीये, तसं जीवनाचं त्यांच्या परीक्षाचे वारे येतात पण ते उभे राहतात, कारण त्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. जेव्हा तुम्ही रात्री मुलांसाठी प्रार्थना करता तेव्हा लक्षात ठेवा तो आवाज स्वामींच्या चरणाशी पोहोचतो आणि स्वामी म्हणतात तू झोप आहे, मी जागा आहे. किती सुंदर ही भावना. जिथे आईची ममता संपते तिथे स्वामींची कृपा रूप घेते. म्हणून आता काळजी सोडा. तुमचं जे लेकरू जिथेही असेल तिथे सुरक्षित आहे, कारण त्यांचं रक्षण करणारे स्वतः स्वामी समर्थ आहे. फक्त तुमच्या मनात श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या नावाचं स्मरण करत राहा. संकट दाराशी आली तरी स्वामी म्हणतात मी उभा आहे दारात. माझ्या भक्तांच्या घरात संकट कधीच येऊ शकत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव असा आहे की ते संकट येण्याआधी त्याला अडवते. मुलं प्रवासाला निघाली तेव्हा रस्त्यातील अडचणी मीच दूर करतो. ते नवी नोकरी सुरू करतात तेव्हा त्यांच्या बॉसचं मन माझ्या हातात असतं. पण ते आजारी पडतात तेव्हा औषधापेक्षा माझं नामस्मरण त्यांचे बरे करतं. मुलांवर संकट येणार नाही, कारण ते माझ्या भक्तांच्या मनात बसलेले आहे. भक्तांचं मूल म्हणजे स्वामींचं लेकरू. त्यांचं आयुष्य म्हणजे भक्तीचा विस्तार. जिथे पालकांचा विश्वास आहे तिथे मीच रक्षण करताही आहे. म्हणून आई वडिलांनो, तुमच्या लेकरांबद्दल चिंता करू नका. तुमचं प्रेम आणि माझा आशीर्वाद एवढंच त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसं आहे. कधी ते अभ्यासात मागे राहतील, कधीतरी त्यांना प्रेरणा देणारा मीच असेल. कधी त्यांचा आत्मविश्वास कमी वाटेल तेव्हा माझं घेतल्यावर नाव त्यांच्या मनात पुन्हा प्रकाश उजळेल. संकट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माझं नामरूप कवच त्यांच्या भोवती आहे. स्वामी म्हणतात आई वडिलांच्या डोळ्यातला अश्रू मी वाया जाऊत नाही. त्यामुळे म्हणून आता जेव्हा तुम्ही लेकराला रात्रभर जागता तेव्हा तुमचा ते एक अश्रू मी आशीर्वादात रूपांतरित करतो. त्या आशीर्वादामुळे तुमचं मूल यशस्वी होतं, सुरक्षित राहतं आणि संकटावर मात करतं. मुलं मोठी होतात, जगात पसरतात, पण माझा आशीर्वादाचं छत्र त्यांच्या डोक्यावर कायम राहतं. मी त्यांना हरवू देत नाही, चुकीच्या वाटेवर जाऊ देत नाही, कारण त्यांच्या मागे आई वडिलांची प्रार्थना असते आणि ती प्रार्थना थेट माझ्यापर्यंत पोहोचते. ज्याने माझं नाम घेतलं त्यांच्या लेकरांनी मी संकटात पडू देत नाहीये. म्हणून श्रद्धेने माझं नाम घ्या, कारण माझं नाम म्हणजे संरक्षणाचं बल आहे. मुलांना तुम्ही जे शिकवाल त्यात जर श्रद्धेचा अंश असेल तर त्यांचं संपूर्ण जीवन माझ्या आशीर्वादाने फुलून जाईल. जसं सूर्यप्रकाशाचा अंधार हटतो तसं स्वामींच्या कृपेने भीती दूर होते. तुमचं लेकरू आता काहीही करू, अभ्यास, नोकरी, व्यापार, लग्न, प्रत्येक टप्प्यावर मीच आहे आणि त्यांचं रक्षण करायला, कारण मी म्हणालोय तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही म्हणजे येणार नाही. त्या वचनात केवळ शब्द नाही, ती एक दिव्य हमी जिच्या मागे माझं अस्तित्व आहे. तुम्ही फक्त रोज त्यांच्या नावाने माझ्या सरने नमस्कार करा आणि मग बघा त्यांच्या जीवनात जे काही होईल ते फक्त त्यांच्या भल्यासाठीच असेल. संकट येऊ शकत पण हानी नाही, कारण मी उभा आहे त्यांच्या बाजूला. जसं वादळात झाडं हलतात पण त्यांच्या मुळावर परिणाम होत नाही, तसंच त्यांच्या आयुष्यातील अडचणी तात्पुरत्या असतात. शेवटी विजय, शांतता आणि आनंद हा त्यांचा वाटा आहे. तुमची लेकरं म्हणजे माझीच लेकरं आहे, म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. प्रत्येक क्षणी चालतोय. ते हसले तरी मी आनंदित होतो, ते रडले तरी मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो. त्यांच्या परीक्षेच्या काळात मी त्यांच्या मनात शांतता भरतो आणि त्यांच्या अडचणीत मी मार्ग दाखवतो. जेव्हा लेकरं त्या छोट्या चुका करतात तेव्हा मी त्यांना शिक्षा देत नाही, मी त्यांना शिकवतो. कारण संकट ही शिक्षा नाहीत, ती शिकवण असते. पण माझ्या भक्तांच्या लेकरासाठी मी ती शिकवण सुद्धा प्रेमाने देतो, जखम नाही. तुमच्या लेकरांना अडचणी येतील पण मी ते त्याच्याबरोबर चालत राहीन आणि हे वचन म्हणजे एक जीवनभराचं रक्षण आहे. कारण जिथे स्वामींचं वचन असतं तिथे संकट मागे फिरतं. कधी लेकराचं अपघाताच्या वाटेवरून जातं पण चमत्काराचं वाचतात ते मीच असतो. कधी तो चुकीच्या मित्रांच्या संगतीत जातात पण अचानक मार्ग बदलतात. तो निर्णय मीच त्यांच्या मनाला देतो. कधी त्यांच्या आयुष्यात काही नकारात्मक विचार येतात आणि ते हळूहळू मिटतात. तोच मीच त्यांच्या आत्म्यात शांती बनवून झिरपत असतो.
आई वडिलांच्या श्रद्धेचा सुगंध मुलाच्या आयुष्यभर दळबळतो. तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास त्यांच्या भाग्यात रूपांतरित होतो. म्हणून चिंता सोडा. त्यांच्या नशिबात संकट नाही, तर कारण मी आधी त्यांच्या मार्गाने कृपेने नष्ट करतोय ती संकट. रोज सकाळी 1 मिनिट काढा, माझं नाव उच्चारा आणि तुमच्या लेकरांचं माझ्या चरणी एक अर्पण करा नाव. मी त्या लेकराला माझ्या भक्तीत सामावून घेतं. मग तो दिवस की रात्र आणि ते आयुष्य सगळं माझ्या आशीर्वादाने सुरक्षित राहतं. संकटाचं सामर्थ्य भक्तीच्या प्रार्थनेसमोर काहीच नाही. म्हणून तुमच्या लेकरांसाठी जेव्हा तुम्ही माझं नाव घेता तेव्हा प्रत्येक संकटाचं पाऊल मागे वळतं आणि त्या क्षणी मी म्हणतो की माझ्या भक्तीची लेकरं आहेत, त्यांच्यावर कोणतेही संकट येणार नाही. जसं सूर्यप्रकाश अंधाराला संपवतो तसं स्वामींचं नाव भयाला नाहीसं करतं. लेकरांच्या चेहऱ्यावर तेज, त्यांच्या मनातील आत्मविश्वास आणि त्यांच्या वाटेवरची गती हे सगळं माझ्या कृपेने फळ वेचतं. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे प्रकाशाचा तो प्रवाह जो अंधाराच्या प्रत्येक छायेला नाहीसा करतो. तुमची लेकरं जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या पायाखाली मीच मार्ग सावरतो. कुठलीही अडथळा, कुठलीही दुर्घटना त्यांच्या जवळ यायच्या आधी माझी अदृश्य शक्ती तिला थांबवते. आईच्या मनातली भीती मला आधीच कधी सहन होत नाही, म्हणून ती म्हणते माझ्या स्वामी समर्थांचं लेकरांचं संरक्षण कर. आणि मी ती तत्क्षणी म्हणतो मी माझं काम आहे ते मी करणारच आहे. मालकांच्या श्रद्धेचा हाकम पण माझ्या आशीर्वादात थेट जोडलेला असतो. म्हणून जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे आणि जिथे मी आहे तिथे संकट कधीच राहत नाही आहे. लेकरांचं चुकीच्या वाटेवर गेले असतील तरी माझं नाम त्यांना परत आणतं. कधी ती त्यांना भ्रम, मोह आणि चुकीचे निर्णय जाळ्यात अडकवतात तरी माझं नाम त्यांच्या अंतःकरणात जागं होतं आणि त्यांना दिशा दाखवतं. तुमची लेकरं हरू शकत नाही कारण त्यांच्या पाठी स्वामी समर्थ आहे. कधी लेकरं नोकरीत ताण अनुभवत आहेत, मित्रांमध्ये गैरसमज होतात, जीवनात निराशा येते, तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या मनात शांतीचा स्पर्श देतात. ते स्पर्श शब्दात सांगता येत नाही, पण तो अनुभव प्रत्येक भक्ताच्या लेकराला मिळतो. स्वामी संकट ही भक्ताच्या लेकराला घाबरण्यासाठी नाही तर त्याला माझ्या जवळ आणण्यासाठी असतात. पण तुमच्या लेकरासाठी तीही टळतात कारण तुम्ही जरूरच माझं नाम घेतलं आहे. तुमचं एक ते एक श्री स्वामी समर्थ म्हणणं म्हणजे त्यांच्यासाठी हजारो कवच उभं करणं आहे. आई जेव्हा लेकराच्या कपाळावर हात ठेवते तेव्हा त्या हातातून माझी शक्ती वाहते. वडील जेव्हा लेकराच्या पाठीवर हात ठेवतात तेव्हा त्या आशीर्वादाच्या रूपात मीच कार्य करत असतो. तुम्ही बोलता पण आशीर्वाद मी देतो कारण तुमचं लेकरं म्हणजे माझंही लेकरू आहे. स्वामी म्हणतात तुमची लेकरं माझ्या मंदिरात येत नाही, पण तुमचं मन जेव्हा माझ्या चरणी येतं तेव्हा त्यांच्या जीवनात मी उतरतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रद्धेच्या आश्वासाने करा. संकट येणारच नाही कारण ते आधीच माझ्या वचनानं संपलेले असतात. जेव्हा लेकरं यशस्वी होतात तेव्हा तुमचं श्रम आणि माझा आशीर्वाद एकत्र येतं. जेव्हा ते अपयशी होतात तेव्हा मी त्यांच्या जवळ असतो त्यांना सांभाळायला. मी त्यांना कधीच एकटं सोडत नाही कारण मी ते वचन दिलंय तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाही. तुमचं लेकरं जर चांगल्या मानाने प्रामाणिकपणे चालत असेल तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल मी आशीर्वादाने उजळवतो आणि जरी ते कधी चुकल्या तरी मीच त्यांना योग्य मार्ग दाखवतो. तुम्ही जिथे माझं नाव घेताय तिथे माझं रक्षण उभं असतं. म्हणून तुमच्या घरात माझं नाव घुमू द्या. मग पहा त्या घरातले लेकरं किती सुरक्षित, आनंदी आणि तेजस्वी होतात कारण तिथे मी असतो त्यांच्या सावलीसारखं. येणं संकट येण्यापूर्वीच माझं कृपाकवच त्यांच्या भोवती फिरतं. म्हणून काही वेळा तुम्हाला वाटेल अरे बापरे, हे मोठं संकट कसं आलं आता, पण ते आता कधीच घडत नाही आहे कारण मी कधीच आधी त्यांना थांबवलं असतं. स्वामी म्हणतात माझं नाव उचललं की संकट मागे फिरतात. मग ते तुमच्या लेकरांनी माझं नाम घेतलं किंवा तुम्ही त्यांच्या नावानं माझं नाम घेतलं तरी तोच परिणाम होतो कारण श्रद्धा ती रक्तासारखी असते. ती आई वडिलांकडून लेकरांपर्यंत प्रभावित होते. तिथे श्रद्धेचा वारसा असतो तिथे संकट अस्तित्वात गमवतात. मी तुमच्या मुलांना केवळ संरक्षण देत नाहीये तर त्यांची मनही मजबूत करतोय. जेव्हा जीवनात कुठलीही अडचण येते तेव्हा त्यांच्या अंतर्मनातून एक आवाज उठतो, मी स्वामी समर्थचा भक्त आहे, मला कोणीच हरवू शकत नाही. आत्मविश्वास म्हणजे माझं अदृश्य कवच आहे जे ज्यांच्या आत्म्याला बळ देतं. तुमचं लेकरं माझ्या दत्तर स्वरूप कृपेचं बीज आहे. म्हणून आता तुम्ही जे काही कुठे असाल किंवा कोणत्याही परिस्थितीत असाल तरी माझा आशीर्वाद त्यांच्या भोवती वर्तुळासारखं फिरत असेल. संकट जवळ आले असतील त्या वर्तुळात भिडून जात असतील तर कधी तुम्हाला कळतही नाही, पण मी दररोज तुमच्या लेकरांसाठी अदृश्यरित्या लढत असतोय. त्यांच्या यशासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी. आईच्या हृदयात जेव्हा भीती दाटते तेव्हा मी म्हणतो माझं लेकरं सुरक्षित आहे कारण त्यांचं नाव माझ्या कृपेच्या ग्रंथात लिहिलं जाते. त्या वाक्यातच तुमच्या मनाला स्थैर्य मिळते आणि तुमच्या लेकराला माझं रक्षण कायम राहते. तुमच्या लेकरांच्या भोवती मी प्रकाशाचा एक वर्तुळ तयार केलेला आहे. या प्रकाशात त्यांच्या अंधारापासून दूर ठेवतोय. कुणाचं वाईट नजरेने सावड, कुणाचं अपयशाचं भान आणि कुणाचं असूयेचं जाळ काहीच त्यांना भिडत नाही कारण मी स्वतः त्यांच्या पुढे उभा आहे.
कधी लेकरं नोकरीत, व्यवसायात किंवा शिक्षणात आव्हानांना सामोरे जातात, तेव्हा मी त्यांच्या हातात आत्मविश्वास ठेवते. ते पडले तरी मी उभा राहतोय, ते हरले तरी मी त्यांच्या नव्या मार्गावर नेतोय त्यांना. कारण मी वचन दिलंय, तुमच्या मुलांवर कधीच संकट येणार नाहीत. स्वामी म्हणतात, माझं नाम घ्या, तुमच्या लेकरांना माझं संरक्षण लाभेल. हे वचन फक्त शब्द नाही, ते अनुभव आहे असंख्य भक्तांच्या. कधी एखाद्या अपघातातून लेकरं वाचली, कधी आजार बरा झालाय, कधी जीवनात योग्य दिशा मिळाली. या सर्व गोष्टीच्या मुळाशी असतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या लेकरांची कपाळ मी माझा हस्त ठेवलेला आहे. हा हात म्हणजे प्रेमाचा, आधाराचा आणि रक्षणाचा हात आहे. जग किती कठीण असो, पण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याला कुणी हानी पोचवू शकत नाही. म्हणून बालकांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींचं नाव घेऊन करा. मुलांच्या कपाळावर हात ठेवा आणि म्हणा, जय रघुवीर समर्थ. तुमच्या एका वाक्याने स्वामींचा आशीर्वाद त्या लेकरावर वाहू लागतोय. माझं नाव जपणारा प्रत्येक मूल माझं लेकरू आहे, त्यामुळे त्यांच्या अंगावर संकटाचा स्पर्श होणार नाही. ते यशस्वी होतील, प्रगती करतील आणि समाजात नाव कमावतील. कारण स्वामी समर्थांची कृपा म्हणजे अंधारातला प्रकाश, दुर्बलतेची शक्ती आणि दुःखातील शांती. ज्याच्या ओठांवर स्वामींचं नाव आहे त्यांचं मूलही स्वामींचं असतं. त्यांचं संकट येणार नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः त्यांच्या मागे उभे आहे. शांतपणे, प्रेमाने, दयेने आणि करुणेने त्यांचा आशीर्वादाचं कायम राहील आणि तुमच्या लेकरांना सुख समृद्धीच्या मार्गावर नेईल. माझं नाम जपल्याने लेकरं माझ्या हृदयाजवळ असतात. त्यामुळे तुमचं मूल कुठेही असो, त्याच्या भोवती स्वामी समर्थांचं तेज पसरलं असतं. जगात किती वाईट विचार, नकारात्मक वातावरण, भीती पसरली असे, ज्या घरात स्वामींचं नाम घेतलं जातं त्या घरातील लेकरांना कितीही अपयश येऊ शकत नाही. तुमच्या लेकरांच्या डोळ्यात अश्रू येण्याआधी मी त्यांचं रक्षण करेन. हे शब्द म्हणजे दैवी आश्वासन. जेव्हा मुलं संकटात पडतं तेव्हा अचानक कोणीतरी मदत करतो, योग्य माणूस समोर येतो आणि नंतर लक्षात येतं की तो स्वामी समर्थांचा हात आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांना माहीत आहे लेकरांच्या आयुष्यात किती वेळा चमत्कार घडतो आहे. कधी मुलांना नोकरीसाठी बाहेर गेलाय, कधी या शिक्षणासाठी मोठ्या संकटांना वाचलाय, कधी मुलांच्या आजारपणातून चमत्कारित्या बाहेर आलाय, कधी अपघाताच्या वेळी काहीतरी अकालनीय शक्तीने जीव वाचलाय. ही सर्व उदाहरण दाखवतं की स्वामी समर्थांचं वचन कधीच खोटं ठरत नाही. ज्याच्या आई वडिलांनी माझं नाम घेतलंय त्या लेकरांना मी माझं ठेवतो मनात. हा ठेव प्रेम म्हणजे संरक्षण आणि आशीर्वादाचं रूप. स्वामींची कृपा म्हणजे वादळातही स्थिर राहतात दीपस्तंभ. मुलं चुकीच्या वाटेवर गेली तरी स्वामी समर्थ त्यांच्या अंतराला सदैव स्थिर जागवतात. आईच्या प्रार्थनेला कमी नकार देऊ नका. जेव्हा आई मनापासून स्वामींना म्हणते माझ्या मुलाचं भलं करा, तेव्हा ते स्वामी तात्काळ त्या लेकराच्या दिशेने आपली शक्ती पाठवतात. त्या प्रार्थनेला प्रत्येक उत्तर देतात. मुलांचं मन बदलतं, योग्य वाटा मिळते, संकट मागे सरकतात. तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाहीत, कारण त्या घरात भक्तीचं वातावरण आहे. भक्ती असली ती भीती उरत नाही, कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं तिथे अंधाराला स्थान नाही. प्रत्येक दिवशी एकदा का होईना लेकरांचं नावाने स्वामींना नमस्कार करा. त्यांच्या क्षणी त्यांच्या जीवनात रक्षणाचं तेज पसरतं. मी फक्त तुमचं नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांचंही रक्षण करेन. हा आशीर्वाद म्हणजे भविष्यातील आनंदाचं बीज. तुमच्या श्रद्धेमुळे तुमच्या मुलांच्या बाहुल्यांना स्थैर्य येतं, त्यांच्या मनात धैर्य येतं, त्यांना जगण्याआधी योग्य दिशा मिळते. कारण स्वामी समर्थांच्या त्यांच्या जीवनात प्रकाश टाकतात. तुमच्या लेकरांचं आयुष्य सुखाने फुलत राहील जर तुम्ही श्रद्धेचं पाणी देत राहिला. म्हणजे रोज स्वामींचं नामस्मरण करत राहा. त्या शक्तीचा स्पर्श त्यांच्या मनाला होऊ द्या. त्या प्रेमाने सांगा, स्वामी समर्थ तुमचे रक्षण करतील. हे वाक्य त्यांच्या आत्म्याला शांतता देतं, आत्मविश्वास देतं. स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या मुलांवर कधी संकट येणार नाहीत, कारण ते माझ्या नजरेखाली आहे, माझ्या कृपेखाली आहेत. त्यांच्या कपाळावर माझं नाम कोरलं गेलं आहे. त्यांच्या कळायलाही आता करू शकत नाही. यशस्वी होतील, ते सुरक्षित राहतील आणि तुमच्या हृदयाला आनंद देत राहील. आईच्या मनातली चिंता मला कळते. जेव्हा आई रात्री मुलाबद्दल विचार करत झोपू शकत नाही, तेव्हा स्वामी समर्थ तिच्या डोळ्यातून पडणारे प्रत्येक अश्रू बघतात. ते म्हणतात तुझ्या मुलाचं माझ्या नजरेत आहे, त्याला काही होणार नाही. हे शब्द एकदा उच्चारले की नशीब आला, पण त्यांना विरोध करण्याची हिंमत राहत नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे जणू एक अदृश्य ढाल. ती ढाल तुमच्या लेकरांचा प्रत्येक वाईट नजरेपासून, तुमच्या चुकीच्या निर्णयापासून, प्रत्येक संकटापासून वाचवते. जेव्हा मूल जीवनात चुकीचा मार्ग सापडतो तेव्हा स्वामी समर्थ त्याला शांततेत योग्य दिशेने नेतात. पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे श्रद्धेचा दिवा कायम पेटवून ठेवणं. रोज सकाळी फक्त एकच वाक्य बोला, स्वामी समर्थ माझ्या लेकराचं रक्षण करा. हे वाक्य बोलताना स्वामी समर्थ तुमच्या घरात येतात. त्यांची कृपा दारावतून आत प्रवेश करते आणि त्या क्षणी तुमचं घर मंदिरात बनतं. स्वामी म्हणतात भक्ताचं माझ्या लेकरं आता माझं लेकरं आहे. हे किती गोड आणि आश्वासक वचन आहे. याचा अर्थ असा की ज्या क्षणी तुम्ही माझ्या भक्तीचं समित रमता
त्या क्षणी तुमच्या मुलांचं छत्रछायेत स्थान मिळतं. मग त्या मुलाच्या जीवनात किती अडथळे आले तेच तरी शेवटी विजय त्याचाच होतो. कधी तुम्ही पाहिले का एखादं मूल अचानक मोठ्या संकटातून वाचतंय, अपघातातून, आजारातून, चुकीच्या मार्गातून? ते योगायोग नाहीये, ते स्वामी समर्थांची कृपा असते. त्यांच्या अदृश्य हाताने ते मूल सुरक्षित ठेवलं असते. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे शांत झुळूक, ती आपल्या लेकराच्या जीवनात स्थैर्य, समज आणि सामर्थ्य आणते. मुलं बाहेर किती गोंधळ असले तरी त्यांच्या मनात स्वामींची शिकवण असते. वाईट करू नका, त्यांच्या सत्याच्या मार्गावर चला, आईबाबांचं ऐका आणि मनात श्रद्धा ठेवा. हीच ती वचन, हीच ती शिकवण जी आयुष्यभर त्यांचं रक्षण करते. पालक म्हणून अनेकदा आपण घाबरतो, माझं लेकरं चुकीच्या मित्रांजवळ जाईल का, त्याला चुकीची सवयी लागतील का, त्यांचं भविष्य सुरक्षित असेल का? पण स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेव आणि बाकी मी सगळे सांभाळेन. ते म्हणतात, ज्या लेकराने आईच्या हातातून प्रसाद खाल्ला आहे, त्याच्या आईने माझं नाव घेतलं आहे, त्या लेकराचं भाग्य मी स्वतः लिहितोय. या वचनाने आईच्या मनात जे शांततेचं सुख निर्माण होते ते वर्णन खऱ्याने सांगी तर त्या क्षणी ती जाणवते की ती त्यांच्या लेकराचं भविष्य आता मानवाच्या हातात नाही, तर ते स्वामी समर्थांच्या हाती. स्वामी समर्थांच्या भक्तासाठी वाणी एक अदृश्य आश्रय आहे. त्यांच्या नावाचं जप करीत राहा. श्री स्वामी समर्थ प्रत्येक उच्चारानंतर जणू विश्व तुमच्या मुलांच्या रक्षणासाठी सज्ज आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी नमतात तेव्हा ते तुमची लेकरं त्यांच्या चरणाशी जोडली जातात. त्यांचं मार्गदर्शन मिळतं, योग्य संधी मिळतात, चांगले माणसं भेटतात, त्यांचं जीवन देवदेवत होतं. संसाराच्या वाटेवर मी त्यांच्या सोबत चालतोय. प्रत्येक तुमच्या लेकरांना चालताना कोणी ढकलणार नाही, कारण स्वामी समर्थ त्यांच्या सोबत आहे. स्वामी समर्थांची कृपा ही केवळ संरक्षण नाही तर प्रेरणाही आहे. ते तुमच्या मुलांना शिकवतात कसे मेहनती व्हायचे, नम्र राहायचं आणि रस्त्यावर एक त्याच्यात टिकायचं. आणि कारण फक्त सुरक्षित राहणं म्हणजे पुरेसं नाही, योग्य मार्गावर राहणं अधिक महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर एक तेज असते. ते कुठेही गेले तरी लोक म्हणतात, हे मूल वेगळे आहे, शांत आहे, समजूतदार आहे. याच्यात एक दैवी आकर्षण आहे, कारण स्वामींचा हात त्यांच्या डोक्यावर असतो. त्या मुलांना माझं नाव घेतलं जाते, त्यांचं जीवन मी फुलासारखं करते. आणि ही वाणी फक्त एक विचार नाही आहे, ती आपले अनुभवलेले सत्यता आहे. असंख्य भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींच्या कृपेने त्यांच्या लेकरांचे अशक्य गोष्टी साध्य झाले. कधी एखादं मूल नोकरीत यशस्वी झाले, कधी एखादे गंभीर आजारातून बाहेर झाले, कधी एखादं चुकलेलं लेकरं पुन्हा योग्य मार्गावर आले. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेचं फलित आहे. म्हणून आजपासून रोज स्वामींची एक छोटी प्रार्थना करा. स्वामी समर्थ, माझ्या लेकरांवर तुमचं कवच आहे, संरक्षणाचं. त्यांच्या जीवनात शांतता, बुद्धी आणि प्रेम राहू द्या. ते कुठेही चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत आणि त्यांना तुमचं दर्शन मनाने नेहमीच मिळत राहो. ही प्रार्थना जशी मनातून निघते तशी स्वामी समर्थ ती ऐकतात. त्यांचे आशीर्वाद हे हवेत पसरतात. तुमच्या लेकरांभोवती एक अदृश्य प्रकाशासारखं कवच तयार होतं. त्यांच्या दैशाने विश्व त्यांच्या रक्षणासाठी कार्यरत होतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या लेकरांवर संकट येणार नाहीत, कारण मी त्यांच्या रक्षण करत आहे. वचन एकदा आतमध्ये उतरले की मग काळजी, भीती, चिंता सगळं नाहीसे होतं. फक्त मनात राहतो तो विश्वास. स्वामी समर्थ माझ्या लेकरांसोबत आहेत. आणि जेव्हा श्रद्धा एवढी प्रखर असते, जेव्हा कोणतेही वादळ म्हणून स्पर्श करू शकत नाही, तुमचं घर, तुमचं कुटुंब आणि तुमचं लेकरं सगळं स्वामींच्या छत्रछायेत येतं. शेवटी स्वामी म्हणतात, तुम्ही तुमची लेकरं माझी लेकरं आहे, त्यांचं रक्षण माझं काम आहे. तुमचं कर्तव्य फक्त श्रद्धा ठेवण्याने माझं नाम घेणं. म्हणून भक्तांनी प्रत्येक सकाळी, प्रत्येक रात्री स्वामी समर्थांचं नाम घ्या. मुलांना शिकवा, स्वामी समर्थ आमच्या सोबत आहे. त्यांच्या हृदयात श्रद्धेचा विठवा आहे. तो दिवा पेटला की आयुष्यभर काळोख राहणार नाही, संकट येणार नाही. फक्त आनंद, प्रगती आणि स्वामींच्या सुपा सदैव त्यांच्या सोबत राहील. स्वामी समर्थांची कृपा ही नदीसारखी वाहते. ती कधीही थांबत नाही, ती फक्त श्रद्धेच्या दिशेने वाहते. ज्या घरात दररोज एक स्वामींचं नाव घेतलं जाते, तिथे प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या कृपेचा सुगंध भरलेला असतो. मुलं त्या वातावरणात वाढतात जिथे दिव्याचा एक चांगलं प्रकाशन पसर, देवाचं नाव, चांगले विचार आणि पालकांचं प्रेम असते. म्हणून त्यांच्या जीवनात अंधार टिकत नाही. माझ्या भक्ताचा लेकर आता वाईट वेळ पाहणार नाही. या वचनाचा अर्थ असा आहे की त्या परीक्षा आता नाही येणार आहे, पण त्या परीक्षेत ते कधी हरतीलच नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः त्यांना आधार देतात. जसं की वडील आपल्या मुलाला चालायला शिकवतात, तसं स्वामी समर्थ आपल्या लेकरांना जीवनात पडू देत नाही. आणि जर ते पडले तर उचलून पुढे नेतात. कधी कधी मुलांचा चुकीचा निर्णय घेतात, चुकीच्या लोकांना सानिध्यात जातात. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्यांच्या मनात तर ती बीज पेसरलेली असते, ती वेळी आपल्यावर फुलतील. आणि खरंच अनेकदा वेळी आपण पाहतो, जे लेकरं भटकलेली वाहतात ती अचानक बदलतात, नवीन दिशा घेतात आणि यशाच्या शिखरावर पोहोचतात. हे घडले कारण स्वामी समर्थाने कृपा त्यांच्यावर असते. आईच्या प्रार्थनेचा आवाज तो तुमच्या सर्वात आधी ऐकू येतोय. ही प्रार्थना फक्त
हळूच उच्चारली नाही तर ती स्वामी समर्थांच्या घरामध्ये पोहोचली. आई म्हणते, स्वामी समर्थ माझ्या लेकराचं रक्षण करा. स्वामी समर्थ उत्तर देतात, होईल. त्या एकाच शब्दाने विश्व हलतं आणि मुलाभोवती दैवी प्रकाश पसरतो. स्वामी समर्थांची ही कृपा केवळ रक्षणासाठी नाही तर मार्गदर्शनासाठी आहे. ज्या मुलांना योग्य मित्र देतात, योग्य शिक्षक देतात, योग्य संधी देतात, त्यांच्या प्रत्येक मनात धैर्य आणि एक सत्य विवेक भरतात. जेव्हा संपूर्ण जग गोंधळलेलं असतं तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या लेकरांच्या मनात शांतीचा दिवा पेटवतात. तुमचे लेकर माझ्या नजरेसमोर आहे आणि याचा अर्थ असा की कोणतेही अडचण त्यांच्या मागे लागेल तरी त्या स्वामी समर्थ आधी ओळखतात की तिचा परिणाम कधीच चुकत नाही. आणि एखादा आजार त्याला जातो किंवा कधी एखादी दुर्घटना ठरते, कधी एखादा चुकीचा निर्णय घेण्याआधी अंतर्मनातून एक आवाज येतो, हे करू शकतो. तो आवाज म्हणजे स्वामी समर्थांची उपस्थिती. स्वामी समर्थांची कृपा अशा घरावर कायम राहते जिथे पालकांनी आपल्या मुलांना सत्य, श्रम आणि नम्रता शिकवली आहे. स्वामी म्हणतात, ज्या लेकरांनी सत्याचा आधार घेतला जातोय त्याचं रक्षण माझं आहे. म्हणून पालकांनो, स्वामींच्या कृपेचा सर्वात सुंदर उपयोग म्हणजे आपल्या मुलांना श्रद्धा शिकवणं. स्वामी म्हणतात, ज्यांचं स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहे ते काहीही करतात पण सत्य त्यावर चाल. त्यांच्या ओठांवर स्वामीचं नाव असतं. त्या लेकरांना संकटही वश नाही. त्यांचं आयुष्य जसं जणू एका प्रकाशाच्या वलयाने वेढलं जाते तसं ते परीक्षेने सामोरे जातात. तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या अंतःकरणातून बळ देतात. ते म्हणतात, तू प्रयत्न कर, मी तुझ्या मागे उभा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या लेकराला कुणी वाईट नजर लावू शकत नाही. हा आशीर्वाद म्हणजे एक अचूक संरक्षण आहे. जगात किती रिसा स्पर्धा नकारात्मक असो पण स्वामी समर्थांचं नाव घेतलं की ती सारी नकारात्मक विरघळते. जेव्हा लेकरं दूर शहरात असतात, परदेशात शिकत असतात, पालकांच्या मनात काळजी असते. स्वामी समर्थ म्हणतात, तू चिंता करू नको, मी त्यांच्या सोबत आहे. त्या क्षणी आईबाबाच्या मनात शांतता मिळते आणि कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांच्या लेकरांचं रक्षण स्वतः स्वामी समर्थ करत आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे आकाशसारखी अमर्याद, अखंड आणि सर्वव्यापी असते. ती कुठेही गेली तरी तिचं रक्षण चालूच असतं. पण एकच अट असते, श्रद्धा. जशी श्रद्धा मजबूत तसंच रक्षण मजबूत असते. मी भक्ताच्या लेकरांसाठी काळाला थांबवू शकतो. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यातल्या वेळेच्या पुढे संधी येतात, योग्य क्षणी मदत मिळते आणि अशक्य वाटणारे शक्य होतं. कारण स्वामी समर्थांची कृपा काळाच्या पलीकडे आहे. म्हणून भक्तांना आपल्या लेकरांसाठी स्वामी समर्थांचे चरणी अर्पण करा. एक उंच श्रद्धेची, एक प्रार्थना प्रेमाची. त्यांना आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात ठेवा, मनात विचारात आणि संवादात. जिथे स्वामींचं समर्थांचं नाव होतं तिथे भयाला प्रवेश नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या लेकरांना मी आत्मशक्ती देईन. ही आत्मशक्ती त्यांना आयुष्यातील सर्व परीक्षा पार करण्याचं धैर्य देते. ते पराभवाला घाबरत नाही, ते इतरांना दुखावत नाही आणि ते स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी चांगलं करतात. अशा लोकांना रक्षण विश्वास स्वतः तयार करत आहे. स्वामी समर्थांची कृपा अशी आहे की ती फक्त बाह्य संकटांपासून वाचवत नाही तर नंतर मनातील घाबरटही दूर करते. मुलं आत्मविश्वासाने जगतात कारण त्यांच्या मनात एक स्वामी समर्थांचं काम असतं. ते नाव त्यांच्या जीवनातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश पसरवतं. जेव्हा लेकरं त्यांच्या आयुष्यात संघर्षाच्या टप्प्यावर येतात तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात, मी त्यांच्या प्रयत्नाच्या मागे उभा आहे. मी त्यांना यश देईन आणि त्यांचं होतं तसं. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे कृतीशीला विश्वास. संकट माझ्या भक्तीच्या दारात थांबतं. त्या वचनाचा अर्थ इतका गहिरा असतो की तो अनुभवाशिवाय समजला जात नाही. कधी तुम्हाला वाटलं की ते मोठे संकट आले पण अचानक काहीतरी घडते आणि ते संकट निसटून जाते, ते स्वामी समर्थांकडून संरक्षण असते. आईबाबांच्या प्रार्थनेचा आवाज स्वामी समर्थ थेट हृदयाने ऐकतात. ते म्हणतात, आईच्या मनातली भीती मी जाणतो आणि तिच्या लेकराला वाईट काही होऊ शकणार नाही. त्या क्षणी स्वामी समर्थ जणू त्या लेकराच्या पावलांशी पाऊल मिळवून चालतात. तिथे ते चालतात तिथे अंधाराला प्रवेश नसतो. तुमच्या लेकरांचा वाईट मित्र भेटणार नाही कारण ती त्यांचं मन शुद्ध ठेवते. मी त्यांचं मोठं वचन आहे. कारण जगातील कुठल्या चुकीच्या संगतीने ते पडणार नाही, सोपं नाही. पण स्वामी समर्थ संगतीपासून आपल्या लेकरांना दूर ठेवतात. ते त्यांच्या मनात विवेक, निर्णय क्षमता आणि सुसंस्कार भरतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे प्रत्येक वेळी योग्य क्षणी मिळणारा संकेत. कधी आईच्या मनात एक भावना येते, आज माझं लेकरं असं काही करू नये कारण आज खरंच काहीतरी ठरतं. ही भावना म्हणजे स्वामी समर्थांचा इशारा, त्यांचं रक्षण. मी लेकरांच्या पुढे चालतो आणि मागे माझं आशीर्वादाचं कवच असतं. म्हणून पुढे चटकन एक आलं तरी ते भिडत नाही, म्हणून मागे आलं तरी संकट पण निष्फळ होतं. कारण त्या दोन्ही बाजूंनी स्वामी समर्थ उपस्थित असतात. ज्यांनी आपल्या घरातले प्रत्येक स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू ठेवलं असतं. त्यांच्या लेकरांच्या आयुष्यात दररोज चमत्कार घडतात. ते चमत्कार नेहमी दिसत नाही पण अनुभवले जातात. कधी छोटा अपघात टळतं, कधी चुकीचं पाऊल पडण्याआधी विकतात, कधी योग्य माणसं आयुष्य येतात. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने होतं. माझ्या भक्ताची लेकरं जिथे असतील तिथे मी स्वतः त्यांच्या सोबत आहे. म्हणजे ती लेकरं प्रदेशात असो, दूर गावात असो किंवा संकटाच्या गर्तेत, ते एकटे नसतात.
याच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद उभा असतो. पालकांनी फक्त एक काम करायचं, श्रद्धा जिवंत ठेवायची, कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थांचा वास असतो. त्यांच्या कृपेच्या लेकरांच्या आयुष्यातील प्रत्येक परीक्षा शिकवण बनते आणि प्रत्येक संकट पुढच्या आनंदाची तयारी करून ठेवतं. मी भक्ताच्या लेकरांचं भाग्य बदलू शकतो हे शब्द केवळ भक्ताचा दिलासा देत नाही, तर त्या लेकराच्या नशिबात सुवर्णाक्षराने तिचं यश लिहिलं जाते. कधी पालकांना वाटतं हे शक्य नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त माझ्या कृपेवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सगळे शक्य आहे. त्या वचनात सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य मुलांच्या मनात धैर्य करते निर्माण आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला नवा मार्ग दाखवते. मुलं आत्मनिर्भर बनतात, कारण स्वामी समर्थ त्यांच्या मनात मी करू शकतो हा विचार रुजवत आहे. तुमच्या लेकरांचं भविष्य उजळून टाकीन म्हणजे पालक श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण घेत आहे, त्यांच्या घरात सदैव उजेड राहतोय. त्या घरात संकट आली तरी ती दाराबाहेर थांबतं. स्वामी समर्थांची कृपा केवळ आजपुरती नाहीये, ती पिढ्यानपिढ्यापर्यंत चालणारी आहे. ज्या घरात एकदा स्वामी समर्थांचं नाम घेतलं जातं त्या घरात वारसा म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि रक्षण. स्वामी समर्थ हे फक्त रक्षण करते नाही, हे नीतीचे लेखनदारिका आहे. ते म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या लेकराचं भविष्य स्वतः लिहितो. म्हणून जेव्हा भक्त मनापासून स्वामी समर्थांचं नाम घेतो तेव्हा त्याच्या मुलाच्या जीवनातील दिशा देव स्वतः ठरवतो. ते भविष्य आधीच कधी कंदरमय नसते, ते नेहमी प्रकाश, प्रेम आणि सुरक्षित भरलेलं असतं. माझ्या कृपेने लेकरांचं जीवन फुलांसारखा सुगंध देईल. जेव्हा ही वाणी घरात उच्चारली जाते तेव्हा ते आई घरभर सुसंस्कार पसरते. मूल जिथे असतील तिथे त्यांना आत्मविश्वास मिळतो, नवीन संधी भेटतात आणि त्यांच्या आजूबाजू वातावरण सुद्धा सकारात्मक होत राहते. कृपा म्हणजे दैवी ऊर्जा आहे जी संकटाला स्पर्श करू देत नाही. कधी कधी पालक दुर्व असतात आणि लेकरं स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात, पण स्वामी म्हणतात, अंतर माझ्यासाठी महत्त्वाची नाही, कारण मी सर्वत्र आहे. म्हणून तुमचं लेकरं हजारो किलोमीटर दूर असलं तरी स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो. ते अदृश्यपणे त्यांचं रक्षण करतात, त्याला संकटापासून वाचवतात आणि योग्य दिशेकडे नेतात. स्वामी म्हणतात, जेव्हा तू तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा मी ते ऐकतो. आईच्या प्रार्थनेतून निघणारा प्रत्येक शब्द थेट स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत पोहोचतो आणि त्या क्षणी स्वामी समर्थ म्हणतात, मी माझी जबाबदारी आहे. हे वचन एकदा दिलं की काही काळ परिस्थिती आणि नीती कुणालाही त्या लेकराला इजा पोहोचण्याची ताकद राहत नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त संरक्षण नाही, तो परिवर्तन आहे, जो मुलांच्या विचारांना उन्नत करतो, त्यांना स्वप्नांना दिशा देतो आणि त्यांच्या कृतीमध्ये तेज भरतो. म्हणून ज्याच्या घरात स्वामी समर्थांची कृपा आहे त्याच्या लेकरांचं आयुष्य नेहमी प्रगतीकडे जातं. मी लेकराच्या भोवती एक अदृश्य कवच तयार करतोय संरक्षणाचं. हे कवच इतकं शक्तिशाली असेल की नाहीच वाईट नजरेचा, नकारात्मक ऊर्जेचा आणि दुर्दैवाचा परिणाम होऊ शकत नाही. ते कवच श्रद्धेच्या प्रकाशाने बनलेलं असतं आणि श्रद्धा जशी वाढते तर ते कवच, ते संरक्षणाचं कवच अधिक बळकट होत राहतं. कधी एखादं लेकर आयुष्यात अडचणी येतं, मार्ग हरवतं, तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याचा हात धरतोय. ते हळूवारपणे योग्य दिशेने नेत आहेत. म्हणून तर अनेक वेळा मुलं अचानक बदलतात, चुकीच्या सवयी सोडतात, जबाबदार बंधाने कुटुंबात नवा उज्ज्वल आजू करतात. हे सगळं घडतं कारण स्वामी समर्थ त्यांच्या आत्म्यात प्रकाश होतात. तुमच्या लेकरं जसं वाईट मार्गावर जाईल असं तुला वाटतंय, पण माझ्या कृपेने ते पुन्हा परत येईल. हे वचन म्हणजे पालकांसाठी अमृतासारखं आहे, कारण कितीही अंधार असला तरी स्वामी समर्थ त्या लेकराच्या जीवनात प्रकाश आणतात. ते त्यांचं मन बदलतात, त्याला नवा आरंभ देतात. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे अमृतधार आहे, ती रोज मनापासून वाहू लागते. जर पालक मनापासून स्वामींचं नाम घेतलं, हे स्वामी समर्थ या शब्दांच्या प्रत्येक जपात ते लेकरांचं रक्षण सामावलेलं असतं. तो जप म्हणजे अदृश्य संरक्षण भिंत आहे जी दिवस रात्र तुमच्या लेकरांपुढे वेढून ठेवते. स्वामी म्हणतात, आईच्या अश्रूंनी मला आव्हान केलं तर ती तक्षणी तिच्या लेकरांजवळ पोहोचतो. हे वाणी म्हणजे प्रेमाचं परमरूप आहे, कारण जेव्हा आई वडील आपल्या लेकरांसाठी एक चिंतित असतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः त्या मुलाच्या आजूबाजूला उभे राहतात. त्या दैवी स्पर्शाने त्या लेकरांचं मन शांत होतं आणि संकट नाहीशी होतं. स्वामी समर्थ हे फक्त देव नाही, ते पालकांचं हृदय ओळखणारे दैवत आहे. ते म्हणतात, तुझ्या लेकरांचं रक्षण म्हणजे माझं वचन आहे, आणि हे वचन एकदा उच्चारलं गेलं की त्याला अपवाद नसतो. ज्या सकाळी तू आता घरात स्वामी समर्थ नाम घेतलं जाते त्या घरात आता संकट प्रवेश करू शकत नाही. मूल ज्या घरात मोठी होताना देवावर विश्वास ठेवतात आणि तो विश्वास त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलतो. तो आत्मविश्वासी, संयम आणि संस्कारी होतात. ते फक्त स्वतःच नव्हे तर समाजात कल्याण करतात. माझ्या कृपेने त्यांचं लेकरांचं आयुष्य उजेडाने भरून टाकेन. त्या वचनावर प्रत्येक दिवस नवा आशेचा किरण घेऊन येतोय. किती कठीण प्रसंग आले तरी शेवटी तो मुलगा किंवा मुलगी पुन्हा यशाच्या मार्गावर उभं राहत आहे, कारण स्वामी समर्थ त्यांच्या सोबत आहे. पालकांनो लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात तुमच्या मुलांचं कधी संकट येणार नाही. ही वाणी श्रद्धेची ऐकली तरी ती वाणी वास्तवात उतरते. स्वामी समर्थ कृपेने मूल केवळ सुरक्षित राहतं असं नाही,
तर त्यांच्या जीवनात अगदी प्रगती, समाधान आणि दैवी तेज निर्माण होतं. आज जर तुम्ही मनापासून स्वामी समर्थ असं म्हटले, माझ्या लेकराचं रक्षण करा, तर विश्वातील सर्व शक्ती त्या प्रार्थनेला उत्तर देतात. त्याच्याने स्वामी समर्थ तुमच्या लेकरांचं नशीब आपल्या हाती घेतात. स्वामी म्हणतात, ज्याने माझं नाम घेतलं त्याच्या लेकरांवर माझं लक्ष सदैव असतं. ही वाणी केवळ आश्वासक नाही तर प्रत्यक्ष अनुभूती आहे. म्हणून अनेक जण आपले पालक सांगतात की जेव्हा त्यांच्या स्वामीच्या चरणी आपल्या मुलांचं नाव अर्पण केलंय तेव्हा त्यांच्या मुलांचं आयुष्य एका वेगळ्या बदलत दिसू लागलंय. शांती, स्थैर्य, आत्मविश्वास आणि सतत चांगल्या गोष्टीची अनुभूती आहे. मुलं हे आईवडिलांचं मन असतात आणि स्वामींना ते माहीत आहे. म्हणून ते म्हणतात, तू माझ्याकडे ये, मी तुझ्या लेकरांची जबाबदारी घेतो. ही जबाबदारी म्हणजे फक्त रक्षण नव्हे तर योग्य मार्गदर्शनही. मूल चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत म्हणून स्वामींचा अदृश्य हात त्यांना थांबवतो, वळवतो, समजावतो. अनेक वेळा आपण पाहतो एखादी चूक करायची होती पण ती झालीच नाही, तेव्हा लक्षात ठेव त्या क्षणी स्वामींची हस्तक्षेप केला होता. मी माझ्या लेकरांच्या माझ्या चरणी बांधून ठेवतोय. म्हणून जेव्हा तू भक्तीने माझं नाम घेतोय तेव्हा ते नाम तुझ्या मुलांच्या भविष्याची जोडले जाते. तुझ्या ओळ्यातील प्रकाशात आता स्वामींचा तेजस्वी हात आहे आणि तुझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दात त्यांच्या कृपेचा आशीर्वाद असतो. स्वामी म्हणतात, तुझं मूल परदेशी असो, दूर असो वा संकटात असो, मी त्यांच्या बरोबर आहे. तुझं मूल जेव्हा एकटं पडेल तेव्हा मी स्वामी समर्थांच्या शेजारी उभे राहतील. त्यांच्या करुणेचा स्पर्श त्या लेकराच्या अंतःकरणात आत्मविश्वास निर्माण करेल. तो म्हणतो, काहीतरी माझ्या सोबत आहे. हो, ते काहीतरी म्हणजे स्वामी समर्थांची उपस्थिती आहे. स्वामी म्हणतात, आई वडील जर माझं नाम घेतात तर त्यांच्या लेकरांचं भविष्य मी स्वतः लिहितो. हे भविष्य सोन्यासारखं उजळतं कारण त्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून कोणतेही पालक म्हणावं, माझ्या लेकरांचं नशीब आता स्वामींच्या हातात आहे, तेव्हा नशीब काही चुकीचं करू शकत नाही. कधी कधी मुलं आजारी पडतात, त्रास होतात, पण स्वामी म्हणतात ते तात्पुरतं असतं. माझ्या कृपेने ते बरे होतील. आणि खरंच कित्येक वेळा डॉक्टरही म्हणतात चमत्कार झाला, पण तो चमत्कार स्वामींचा असतो. त्यांच्या कृपेचा औषधाला परिणाम मिळतो आणि मुलांचं आयुष्य नव्याने बोलतं. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.